मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, तर शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी। दिनांक 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2025 दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालं आहे। नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतामध्ये पाणी शिरून खरीप हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अद्याप शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही आणि तसेच नुकसानीचे सर्वेक्षण सुद्धा सुरू झालेले नाही आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागू नये आणि यासाठीच तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे, शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावा। तर वंचित बहुजन आघाडी ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सतत लढणारी व शेतकरी हितासाठी तत्पर असलेली संघटना आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणार आहे, असे आघाडीच्या पदाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे। शासनाने जर तात्काळ निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आघाडीने दिला आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला, तर काय नेमकं विषय आहे? आज जो हा प्रारंभ इथे या तालुक्यामध्ये होत आहे, आज 16-17 तारखेपासून जो पंचनामा करत आहे स्पॉटवर सुद्धा गेले नाही आणि शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर यांनी शासनाच्या माध्यमातून हे जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत यांनी ताबडतोब शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर बंधाऱ्यावर जाऊन त्यांचा स्पॉट पंचनामा करून संपूर्ण सरसकटमध्ये अहवाल शासनाला देण्यात यावा आणि सर्व शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये मदत देण्यात यावी, याकरिता वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज एसडीओ साहेबांना, अपार साहेबांना निवेदन देण्यात आले। काय आणखीन जर समजा मागणी जर नाही झाली किंवा यांच्यावर कारवाई नाही झाली तर काय पुढचा इशारा? अगर यांनी ताबडतोब शेतकऱ्याविषयी जो प्रश्न जो आहे हा प्रश्न जर यांनी मान्य नाही केला किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची भरपाई जर दिली नाही, किमान 25,000 हेक्टरी हे शेतकऱ्यांना सरसकटमध्ये शासनाने दिली पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं निवेदनाद्वारे कळवलेलं आहे। अगर हे शासनाने मदत जाहीर नाही केली तर आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढे आम्ही इथं सांगू इच्छितो। संपादक सतीश देशमुख, 9970321817।